मित्रांनो, आज आपण निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले कधी तुम्ही आपल्या रेग्युलर व्ह्यूवर आहे तर मी इथे एक रेंज ड्रॉ केलेली होती आणि आपण भरपूर वीकपासून देतो आहे का, कारण हे रजिस्टर हे जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण वरच्या सिनेरिओमध्ये जाऊ शकत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी क्लिअर मेन्शन केलं होतं, क्रूड जोपर्यंत कमी होताना आपल्याला दिसत नाही 80च्या घरात, तोपर्यंत मार्केटमध्ये वरची मोमेंटम आपल्याला स्ट्रॉंगली पाहायला भेटणार नाही. मार्केट वर जातं आहे पण मार्केट वरतून खाली येतं आहे, खाली पण जाते, खालून पण रिकवर होते. काय होतं आहे मित्रांनो, मार्केट आहे ना ऑलमोस्ट साईडवेज आहे. रेंज काय नवीन आता 24,000 ते 24,200 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 24,600 ते 24,500 ते 24,700 हा सेलिंग झोन बनलेला आहे. म्हणजे इथून सप्लाय येतोय, खालून डिमांड येते. मग रेंज बाउंड आहे, खाली आलं तर बाय करू शकतो, वरती गेलं तर सेल करू शकतो. ह्या रेंजच्या जोपर्यंत बाहेर जात नाही ना मार्केट, तोपर्यंत आपल्याला मोठी मुवमेंट पाहायला मिळणार नाही. आणि बाहेर का जात नाही, कारण क्रूड त्याच रेंजमध्ये फिरतंय, म्हणजे ऑलमोस्ट 86 ते 90च्या रेंजमध्ये फिरतंय. जोपर्यंत युद्धाच्या संदर्भात काही न्यूज येत नाही, एक तर युद्ध होतंय, एक तर युद्ध पॉज झालंय, किंवा क्रूड एक तर 100च्या वरती गेलं तर मार्केट 24ची रेंज पण ब्रेक करून तुम्हाला खाली जाताना दिसेल. क्रूड 80च्या आसपास येतोय तर मार्केट 24,700कडे पण जाताना तुम्हाला दिसेल. सगळं आता क्रूडवर परत येऊन गेलेलं आहे, कारण कोणतेही मोठे ट्रिगर आता मार्केटकडे सध्या नाही आहे. त्यामुळे ग्लोबल मार्केट पाहून कधी गॅप अप ओपन पण झालं तर ते खाली येऊन जातं, ग्लोबल मार्केट पाहून निगेटिव्ह पण झालं तर ते वर येऊन जातं, कारण रेंज बाउंड मार्केट असतं. यालाच रेंज बाउंड म्हणतात, की रेंजमध्ये फसलेलं आहे. मग या रेंजमध्ये उलट आपल्याला ट्रेड छान मिळतात मित्रांनो, कारण आपल्याला सपोर्ट माहिती आहे, आपला स्टॉप लॉस माहिती आहे. म्हणजे 200-250च्या आसपास आला आपण ट्रेड बाय करू शकतो आणि स्टॉप लॉस आपण 24,000 किंवा 24,100चा रिस्क मॅनेजमेंट त्यानुसार बनवू शकतो. वरती कुठे प्रॉफिट बुक करायचं, 400च्या वरती जसं निघतं तिथून आपण प्रॉफिट बुक करणं किंवा स्टॉप लॉस ट्रेल करायला सुरुवात करायची. वरतून तो सप्लाय येतो तिथे आपण बुक करायचं, हवं तर तिथे तुम्ही सेल करू शकता. सिमिलर आहे 24,700चा किंवा 24,600चा स्टॉप लॉस लावून या प्रकारे ट्रेड मिळणार आहे. एखाद्या टायमाला जेव्हा लेवल तोडेल तेव्हा लॉस होण्याची शक्यता आहे, त्याच्यासाठी स्टॉप लॉस लावणं आपल्याला गरजेचं आहे. पण जोपर्यंत या रेंजमध्ये आहे तोपर्यंत आपल्याला मार्केट हे रेंज बाउंडच इथे पाहायला मिळणार आहे. आपण आता वन डेच्या लेवल पाहूया. आता वन डे मध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण वीक पाहू शकतात मित्रांनो, की हे कॅन्डल कशा बनलेल्या आहे. कोणतीही स्ट्रॉंग कॅन्डल यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. शॅडो प्रत्येक कॅन्डलला बनलेली आहे आणि शॅडो मोठी आहे. फक्त ही एक रेड कॅन्डल सोडली तर प्रत्येक कॅन्डलला आपल्याला शॅडो बॉडीपेक्षा जास्ती पाहायला मिळतात. आणि तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर आहेत, आपल्याकडे कॅन्डलस्टिक पॅटर्नचे व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये आपण पूर्ण हे एक्सप्लेन केलं की शॅडो काय सांगते, बॉडी काय सांगते. तर त्यामुळे आपल्याला कुठेही मार्केट हे फिक्स रेंजमध्ये जाताना दिसत नाही. क्रूडवर लक्ष ठेवा, क्रूड 85च्या खाली येताना दिसलं, मार्केट 24,500 500च्या वरती जाताना दिसेल. क्रूड 90 95 100कडे जाताना दिसलं तर 24,000ला पण भेटताना मार्केट तुम्हाला दिसू शकतं. आता इंट्राडेसाठी आपल्या लेवल काय असेल त्याच्यासाठी आपल्याला 15 मिनिटाच्या चार्टवर जावं लागेल. आता 15 मिनिटाच्या चार्टवर आल्यावर आपल्याला सर्वात पहिले काय करायचं मित्रांनो, सपोर्ट आयडेंटिफाय करू आपण, की जो या शुक्रवारी मार्केटने घेतलेला होता तर तो ऑलमोस्ट हा सपोर्ट आहे. आणि तुम्ही रेग्युलर व्ह्यूवर आहात, तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन आहात तर तुम्हाला माहिती आहे आपल्या लेवल किती परफेक्ट काम करतात. पुढचा सपोर्ट काढण्यासाठी आपण थोडं चार्टवर मागे जाऊ. पुढचा सपोर्ट मला या ठिकाणी हा एक इथे दिसतोय, यालाही कधी ब्रेक केलं तर साधारण मार्केट इथपर्यंत येताना आपल्याला दिसू शकतं आणि यालाही कधी ब्रेक केलं तर साधारण मार्केट या रेंजपर्यंत आपण पाहू शकतो. हे झाले आपले खालचे 4 सपोर्ट. आता वरचं रजिस्टर आपण काढूयात. सर्वात पहिले सेम शुक्रवारी जिथे रजिस्टर घेतलं ती एक लेवल आपल्यासाठी आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर इझिली इथपर्यंत मार्केट येताना दिसेल. आता ह्या लेवलला कधी ब्रेक केलं तर मार्केट साधारण या लेवलपर्यंत येताना दिसेल आणि यालाही कधी ब्रेक केलं तर इंट्राडेसाठी आपली ही शेवटचं टार्गेट असेल. याच्या वर किंवा खाली गेलं तर टेलिग्राम चॅनलला आपण लेवल अपडेट करतो आणि मी डेली लेवल अपडेट करतो, हे तुम्हाला माहिती आहे जेही जॉईंट आहे. आणि लेवल अपडेट करून सोडत नाही मित्रांनो, तर दर 1-2 तासानंतर जेव्हाही मला पण टाईम मिळतो
तर तेव्हा मी तिथे अपडेट करत असतो की लेवलने कसा सपोर्ट केलेला आहे किंवा लेवलला ब्रेक केलं आहे का एक्झॅक्टली लेवलपासून फिरलेलं आहे. तर ही पूर्ण हिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे, 1-2 दिवसाची नाही तर कमीत कमी एखाद्या वर्षापर्यंतची हिस्ट्री. मित्रांनो तुम्ही जाऊन टेलिग्राम चॅनल एक्सप्लोर करू शकतात की लेवलची ॲक्युरेसी काय असते. लेवलची ॲक्युरेसी का महत्त्वाची मित्रांनो, कारण आपल्याला आपला स्टॉप लॉस की आपल्याला टार्गेट हे समजतं. सिम्पल आहे, मला वाटते मार्केट वर जाणार आहे तर माझं फर्स्ट टार्गेट हे राहील, ह्या लेवलच्या वरती कॅन्डलने क्लोज केलं तर ह्या लेवलवर मी माझा स्टॉप लॉस ठेवेल. सिम्पल आहे, एक तर टार्गेट येईल एक तर स्टॉप लॉस येईल. लेवलने कधी ब्रेक केला आणि वरती गेले तर माझं पुढचं टार्गेट हे राहणार आहे, माझा हा इथला स्टॉप लॉस इथे शिफ्ट केला. सिमिलर आहे, ही खालची लेवल कधी ब्रेक केली कॅन्डलने तर माझा स्टॉप लॉस इथे राहील, माझं टार्गेट हे राहील. अजून खाली गेलं तर माझा स्टॉप लॉस इथे शिफ्ट होऊन जाईल, माझं पुढचं टार्गेट हे राहील. लेवल याच्यासाठी गरजेचं आहे. एक तर आपल्याला मार्केट कोणत्या दिशेला जाणार हे कधी समजलं तर आपण त्यानुसार त्या लेवलचं युटिलायझेशन करू शकतो. मार्केट कुठून फिरू शकतं ते पाहू शकतो. तर ह्या लेवल याच्यासाठी कामात येत असतात मित्रांनो. तुमचा काही प्रश्न असला किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला, काही नवीन शिकायला मिळालं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.